तर या पद्धतीमध्ये आपण आय साठी 1, व्ही साठी 5, एक्स साठी 10 घेतलं, एल हे कॅपिटल लेटर घेतलं रोमन लेटरमध्ये, या ठिकाणी का 50, सी साठी 100 आणि डी साठी 500 आणि एम हे कशासाठी घेतलं आपल्याला 1000 साठी. आता या सगळ्याचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी जशी संख्या लिहिता येईल ती पाहू आपण. की 45 लिहायचं आपल्याला, 45 लिहायचं आपल्या थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये. अजून काय म्हणतात एक टेबल तयार करू आपण इथं. दुसरा डबल आय, ट्रिपल आय, 4, 5 तर दिलाय आपल्याला, 6 आपण तयार केला, त्यानंतर 7, 8 आणि काय 9 म्हणजे 2, 3, 4, 6, 7, 8, 9 घेतलं आपण. त्यानंतर इकडं 20 साठी डबल एक्स घेतला आपण, 30 साठी ट्रिपल एक्स घेतलं आणि 40 साठी आपल्याला ज्यावेळेस घ्यायचंय त्यावेळेस काय करायचं, मायनस जो रूल दिला आपल्याला त्या मायनस रूलचा उपयोग करायचा. 50 - 10, 50 - 10 म्हणल्यानंतर काय होईल, एक्स आणि यल वापरायचं. कोणतं वापरायचं आपल्याला, एक्स आणि कोणतं घ्यायचं, यल घ्यायचं. या 50 घ्यायचं म्हणल्यानंतर सबट्रॅक्शनचा आपला रूल घ्यायचा आणि हा सबट्रॅक्शनचा रूल घ्यायचा म्हटल्यानंतर 10, 50 म्हणून काय करायचं, या ठिकाणी 10 मायनस करायचं. म्हणजे मायनस ज्यावेळेस करायचं त्यावेळेस लेफ्ट हँड साईडला आपला काय असला पाहिजे, स्मॉलर नंबर असला पाहिजे. आणि 50 तर दिले आपल्याला. त्यानंतर 60 ज्यावेळेस घ्यायचं त्यावेळेस 60 घेत असताना यल प्लस 10, 70 घेत असताना यल प्लस 20 XX, 80 घेत असताना यल XXX 80 आणि 90 ज्यावेळेस घ्यायचं आपल्याला त्यावेळेस 90 घेत असताना सुद्धा आपल्याला कोणता रूल वापरायचा, सबट्रॅक्शनचा वापरायचा आहे. आणि हा सबट्रॅक्शनचा रूल घेत असताना 100 - 10, 100 - 10 मीन्स आता 100 साठी काय दिलं आपलं, सी. 100 - 10 म्हणजेच काय झालं, या ठिकाणी 90 तयार झालं. आणि 90 तयार झाल्यानंतर इकडे काय आपण आता 100 मध्ये घ्यायचं, तर 100 दिले तुम्हाला, आता 200 घेऊ आपण. त्यानंतर 300 घ्यायचं, त्यानंतर 400 घ्यायचं, 500 दिलं तर आपल्याला आता 200 कसं घ्यायचं, जसं सी जसं आपण 20 घेतलं, एक्स मीन्स 10 असं 20 घ्यायचं, XX घेतलं. आता 200 घ्यायचं तर सी घ्यायचं म्हणजे 200 होतं. सी घेतलं तर काय होतं, या ठिकाणी 200 होतं. आता 300 घ्यायचं तर सी या पद्धतीमध्ये काय करतो आपण, 300 घेतो. पण 400 घेत असताना ट्रिपल लिहिता येत नाही, 3 टाइम्स 4 टाइम्स आपल्याला लिहिता येत नाही. मग 4 टाइम्स लिहिता येत नाही तर आपल्याला परत काय करावं लागेल, सबट्रॅक्शनचा रूल वापरावा लागेल. मग सबट्रॅक्शनचा रूल वापरायचा म्हणल्यानंतर या ठिकाणी 500 मधून 100 काय करावं लागतील, मायनस करावं लागतील. 500 मधून 100 मायनस करायचं म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला, की सी या स्मॉलर लेटर हे काय करायचंय, लेफ्ट हँड साईडला घ्यायचं, सी आणि डी, सी डी या पद्धतीमध्ये. डी म्हणजे किती आहे, 500 आणि त्याच्यामधून 100 मायनस केलं काय झालं, 400 झालं. डी साठी तर आपण लेटर दिले किती, 500 दिले. आता 600 साठी पाहू आपण. 600 साठी काय, 500 प्लस 10 म्हणजे डी सी. 500 प्लस 100 500 प्लस 100 म्हणजे किती झालं, 600. म्हणून ह्याला काय केलं आपण, डी सी असं म्हणून. तसं 700 साठी बघा, लक्षात घ्या, डी डबल सी, डी डबल सी म्हणजे या ठिकाणी डी 500 म्हणजे 500 प्लस 200. आता 800 साठी आपल्याला घ्यायचं या ठिकाणी डी ट्रिपल सी, डी ट्रिपल सी म्हणजेच काय, 500 प्लस 300 म्हणजे काय झालं, 800. आणि 900 घेत असताना परत काय करायचं, सबट्रॅक्शनचा रूल वापरायचा आहे. सबट्रॅक्शनचा रूल वापरायचा म्हणजे 1000 मधून आपल्याला काय करायचंय, 100 मायनस करायचंय. आणि 1000 मधून 100 मायनस करायचं म्हटल्यानंतर हे स्मॉलर लेटर हे काय करणार आपल्याला, लेफ्ट हँड साईडला 100 म्हणजे काय, सी साठी 100 साठी आपण सी वापरलंय आणि 1000 साठी कोणतं वापरलं आपण, एम वापरलंय. म्हणून एम आणि सी घ्यायचंय, या ठिकाणी सी एम, त्याला काय म्हणू आपण, 900.
अशा पद्धतीमध्ये एक थोडक्यामध्ये तुम्हाला मी काय केलं, टेबलच्या माध्यमातून हा टेबल तयार केला आपण. हा तर टेबल आपल्याला दिलेला आहे, पण हे एक्स्ट्रामध्ये आपण काय म्हणू की मोठ्यात मोठा नंबर जर लिहायचा असेल तर 4-5 नंबर मी तुम्हाला या ठिकाणी मोठ्यात मोठे नंबर हे आपल्याला रोमन न्यूमरलच्या साहाय्यानं कसे लिहिता येतील ते आपण पाहू. हे जे आहे ते आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आपलं की हा टेबल जो आहे हा टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. एक्स कुणाला म्हणायचे, एल कुणाला म्हणायचे, सी कुणाला म्हणायचे, डी कशासाठी रिप्रेझेंट करतात, एम कशासाठी रिप्रेझेंट करतात, हे सगळं दिलंय. परंतु हा जर टेबल पाहिला तर या टेबलच्या माध्यमातून थाउजंड्स नंबर्स आपल्याला काय करतात लिहिता येतात. हजारापर्यंतचे आपल्याला नंबर्स कशामध्ये लिहिता येतील तुम्हाला रोमन न्यूमरलमध्ये. आणि त्याची ट्रिक एक म्हणून तुम्हाला सांगतो, 45 घेतला आपण. आता 45 म्हणजे काय की 45 म्हणजे 40 प्लस 5 घ्यायचे आहे. 40 प्लस 5, 45 म्हणजे काय 40 प्लस 5. आता 40 साठी आपल्याला दिले इथं बघा, इथं 40 साठी काय घेतलं आपण एक्सएल. 40 साठी काय घेतलंय एक्सएल. आणि 5 साठी कोणतं आहे 5V, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं, हा जो रोमन न्यूमरल तुमचा होणार आहे XLV, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण 45. या पद्धतीमध्ये 2 डिजिटचा नंबर आपण पाहिला. त्यानंतर 89 2 डिजिटचा अजून एक नंबर घेऊ आपण. 89 म्हणल्यानंतर काय होईल, 89 म्हणजे 80 प्लस 9 होणार आहे. 80 प्लस 9. मग तर काय करायचं मी याचं घेतलं आपण विस्तारित रूप घेतलं या ठिकाणी 80 प्लस 9. 80 प्लस 9 म्हणल्यानंतर 80 पण आता इथं काय दिलं तुम्हाला 80 म्हणजे L XXX दिले आपण. L काय केले XXX दिले आणि LXXX आणि त्यानंतर काय 9 म्हणजेच IX. 9 म्हणजे काय IX म्हणजे या ठिकाणी LXXX म्हणजे झालं 80 आणि त्याच्या पुढे हे 9 IX या पद्धतीमध्ये काय करू शकतो आपण लिहू शकतो. आता त्यानंतर पाहू आपण की पुढचा नंबर 122 हा घ्यायचा आपल्याला. 100 पण घ्यायचा आपल्याला 22. मग 122 कसा घ्यायचा, तर 122 याचं जर रूपांतर घेतलं आपण त्या ठिकाणी 100 प्लस 20 प्लस 2, 100 प्लस 20 प्लस 2. 100 प्लस 20 प्लस 2 म्हणजे 100 म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता 100 म्हणल्यानंतर किती C, 20 म्हणजे डबल X आणि 2 म्हणजे डबल I. म्हणजे हे झालं 122 या पद्धतीमध्ये. आता असं घेतलं आपण 577 प्लस 78 म्हणून 578. मग 578 म्हटल्यानंतर हे 500 प्लस 70 प्लस 8 बघा. आता 500 साठी आपल्याला काय दिले D दिले. 500 साठी काय दिले आपल्याला D दिले. म्हणून इथं 500 साठी D घेऊन 500 साठी काय घेतलं आपण D. 70 साठी घेतलं आपण LXX LXX आणि परत 8 साठी आपल्याला कोणतं घ्यायचं VIII. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला हा पूर्ण नंबर लिहायचा आहे. मग बघा आता आज ज्यावेळेस आपल्याला नंबर लिहायचा आहे तो नंबर हा लिहिण्यासाठी हा डिफिकल्ट होतोय. लिहिण्यासाठी काय होतो हा डिफिकल्ट होतोय, मोठं मोठं रूप येते, त्याच्यामुळे हा जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी वापरल्या जात नाही. मग आता 475 475 म्हणल्यानंतर 400 साठी काय घेतलं आपण CD घेतले. बघा आता 400 साठी CD मी तर डायरेक्ट लिहून काढतो. 400 साठी CD घेतलं. परत नंतर 70 घ्यायचं कारण 400 प्लस 70 प्लस 5 हा नंबर होतो. मग 70 साठी काय घेतलं आपण बघा लक्षात घ्या LXX आणि 5 साठी V. म्हणून CD म्हणजे हे काय 400, हे काय झालं 70 आणि हे काय झालं आपलं 5. या पद्धतीमध्ये काय करू शकतो आपण 475 या पद्धतीमध्ये काय करायचं नंबर लिहायचा. आणि अजून एक नंबर देतो तुम्हाला 15,670 घेऊ आपण थोडक्यात 15,670. आता हा 15,670 कसा द्यायचा, तर 15,000 म्हणल्यानंतर 670 हा 1000 आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला 1000 लिहायचं आहे म्हणल्यानंतर हे 15,000 प्लस 600 प्लस 70
मग आता 15,000 घ्यायचं आहे. 15,000 ज्यावेळेस घ्यायचं आहे त्यावेळेस आपण 15 कसे लिहिणार आहे, एक्स आणि व्ही, आणि हे 1000साठी त्याच्यावरती काय करायचं, अशी रेष द्यायची बघायची. हा एक आपल्याला सिम्बॉल देऊन टाकलाय की 1000. मग आता हे 1000साठी काय करायचंय, एक्स व्ही, आणि त्याच्यावरती अशी रेष दिली की मग हेच रूपांतर झालं किती, 50,000. आणि 600साठी, हे 600साठी काय दिलं तुम्हाला, डीसी, हे डीसी. आणि 70साठी एल डबल एक्स, 70साठी काय दिलंय, एल डबल एक्स. या पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो की जर नंबर तुम्हाला जर मोठे नंबर जर द्यायचे असतील तर मोठे नंबर, हा टेबल फक्त काय करायचा आहे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि हा टेबल लक्षात ठेवून तुम्हाला काय करते, हे 1000 पर्यंतचे नंबर जे आहेत ते नंबर या पद्धतीमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येतील. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 5वीच्या हे अजिबात नाही, परंतु एक एक्स्ट्रा म्हणून थोडक्यात तुम्हाला काय केली, मी ही माहिती सांगितली की जर मोठ्यात मोठा जर नंबर लिहायचा असेल तर या पद्धतीमध्ये आपण आता टेबल तयार करायचा. 50, 60, 70, 80, 90ला काय काय घ्यायचं आहे, 200, 300 किंवा 400ला काय काय घ्यायचं आहे, कोणता रूल वापरायचा आहे, या ठिकाणी सबट्रॅक्शन रूल वापरायचा आहे, इथं सुद्धा कोणता रूल वापरायचा आहे, सबट्रॅक्शन रूल वापरायचा, टेबल तयार करायचा. आणि टेबल तयार करून हा मोठ्यात मोठा नंबर तुम्हाला काय करता येतो, लिहिता येतो. या पद्धतीमध्ये आपण रोमन न्यूमरल्स पाहिले, ते रोमन न्यूमरल्स 1 to 20 आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत 5वी स्टँडर्डसाठी. आणि 1 to 20 हे नंबर्स आपण काय करायचे, या ठिकाणी लिहून काढायचे व्यवस्थित छान. आणि त्याच्यावर दिलेले काही प्रश्न, ते प्रॉब्लेम सेटमधले प्रश्न सगळे व्यवस्थित काय करा, तुम्ही तुमच्या वहीवरती सोडवा. आणि ह्याच्यावरती मी जे तुम्हाला होमवर्क देणार आहे तो सुद्धा होमवर्क मला काय करायचा आहे, या ठिकाणी सोडून दाखवायचा आहे. आणि पुढच्या पिरियडला आपण नंबर वर्क जो आहे तो नंबर वर्क या ठिकाणी काय करणार आहे, पाहणार आहे. आजच्या पुढे या पिरियडमध्ये आपण रोमन न्यूमरल्स पाहिले, त्या रोमन न्यूमरल्सचे रूल्स पाहून ह्या नंबर्स लिहिण्याचा काय करायचं या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे 1 to 20 मध्ये. आणि हे नंबर सुद्धा, हे जे लेटर आहेत ते कशासाठी रिप्रेझेंट करतात हे सुद्धा काय करा, हे तुम्ही पाठ करून घ्या. एल हा कशासाठी रिप्रेझेंट करतात, तर एल हा 50साठी, सी हा कशासाठी आहे तर 100साठी, डी हा 500साठी, एम हा 1000साठी रिप्रेझेंट करतात. आणि एक्स, व्ही आणि आय तर तुम्हाला हे माहीत आहे, एक्स, व्ही, आय कशासाठी रिप्रेझेंट करतात. फक्त एल, सी, डी आणि एम हे जे नंबर्स आहेत ते नंबर त्या नंबरसाठी किंवा त्या रोमन न्यूमरल्ससाठी इंटरनॅशनल न्यूमरल कोणता आहे तो नंबर कोणता आहे तो एक पाहून घ्यायचा आहे. सी म्हणजे कोणता आहे 100, डी म्हणजे कोणता आहे 500, एम म्हणजे कोणता आहे 1000. या पद्धतीमध्ये काय करायचे, रोमन न्यूमरल्सची तयारी आपण पूर्ण करून घ्यायची. आणि पुढील चॅप्टर आपला कोणता राहील की नंबर वर्क.